morning, students. Today we study about unit number 8, World War and India. म्हणजे आज आपण प्रकरण क्रमांक 8 मधील जागतिक माहिती आणि भारत या हा म्हणजे प्रकरण अभ्यासत आहोत. त्याबद्दल अभ्यास करणार आहोत. आजच्या लेक्चर मध्ये आपण आतापर्यंत जे अभ्यासलं फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉर याची रिव्हिजन घेणार आहोत. त्यानंतर पुढील लेक्चरला त्याचा भारतावर झालेला परिणाम आपण अभ्यासणार आहोत. Today's lecture is a revision lecture for first world war and second world war, and next lecture we start the impact of world war in India. Okay, first we talk about world war. First, okay, why world war start? First reason is industrialization. Industrialization will start in latter half 19th century. Latter half in 19th century. म्हणजे पहिलं कारण काय औद्योगिकीकरण जे 19व्या शतकाच्या अर्ध्यानंतर सुरू झालं. त्याने का फायद्याला सुरुवात झाली? बिकॉज इंडस्ट्रियलायझेशन स्टार्ट इन युरोपियन कंट्री. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकीकरण चालू कुठे झालं? युरोपीय देशामध्ये. आणि युरोपीय देशामध्ये इंडस्ट्रियलायझेशन चालू झाल्यानंतर दे ऑन टू रॉ मटेरियल. They want raw material and same time market. म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन झाल्यामुळे त्यांना कच्चा माल आणि व्यापारी बाजारपेठांची निर्मिती झाली. त्यातून गरज निर्माण झाली आणि त्यातून स्पर्धा निर्माण झाली. आणि स्पर्धा ही कोणामध्ये होती? युरोपीय देशांमध्ये. आणि त्यातून नवीन कच्चा माल आणि व्यापारी पेठा मिळवण्यासाठी युरोपीय देश स्पर्धा करू लागले. आणि स्पर्धा करत असताना शस्त्रास्त्राची गरज भासू लागली. आणि त्यातून वॉर कंडिशन तयार झाली. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. मीन्स रॉ मटेरियल एंड रॉ मटेरियल मार्केट की वजह से यूरोपियन कंट्रीज स्टार्ट द रेस बिटवीन region of raw material and market. That's why every country search raw material places and same time market. That's why race will be start in European countries. There's race will be start. Race is a start. Race also start in European countries. That's why in European countries condition is a war condition, because every country wants market and raw material. Second, group are created. Group means European countries divided in two groups. One group name is a Central Group, and second group is Alliance. म्हणजे त्यामुळे युरोपमध्ये दोन गट निर्माण झाले. दोन गट निर्माण झाले. एका गटाचं नाव देण्यात आलं अक्ष गट, म्हणजे अक्षतावर असणारे अक्ष गट. आणि दुसरा गट होता अलायन्स, म्हणजे तोच गट. त्यामुळे देश विभागले गेले. अक्ष गटामध्ये होते जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया ही देश अक्ष गटात होते. Germany, Austria, Bulgaria and Turkestan. Allied group: England, France, Russia, USA and Italy. Those are the third reason is Serbia Prince. Serbia Prince Archduke Ferdinand and his wife, Austria Prince Archduke Ferdinand and his wife visited in Serbia, and that time some of Serbian people killed both of you. That's why Austria start the war. Serbia war will be start. Austria and Serbia war start.
In which year? 1940. War will First World War will start. After some days, Russia supports Serbia. काही दिवसांनी सर्बियाला सपोर्ट कोणी केलाय? रशियाने केलाय. Austria support Hungary and Germany. ऑस्ट्रियाला सपोर्ट कोणी केलाय? हंगेरी आणि जर्मनीने सपोर्ट करण्याचं काम केलंय. स्टार्ट वॉर विल स्टार्ट. आता युद्ध हे खऱ्या अर्थाने चालू झालंय आणि त्यानंतर जर्मनी अटॅक बेल्जियम. जर्मनी कोणावर हल्ला केलाय? बेल्जियम. बेल्जियम इज अ न्यूट्रल स्टेट. बेल्जियम काय आहे? कंट्री. बेल्जियम काय आहे? एक तटस्थ देश आहे. त्यावर हल्ला करण्याचं काम जर्मनीने केलं. तो पूर्णतः गिळंकृत केलाय. त्यामुळे इंग्लंड अटॅक जर्मनी. या गटामध्ये कोण सामील झालं? इंग्लंड. का? त्यांनी जर्मनी आणि बेल्जियम देश गिळंकृत केल्यामुळे इंग्लंड पुढे जर्मनीच्या विरोधात युद्ध चालू केलं आणि शेवटच्या कालखंडात काही दिवसांनी इटली या ग्रुपमध्ये जॉईन झाली आणि त्यानंतर अमेरिका. हे देश या युद्धामध्ये समाविष्ट झालेले पाहायला भेटतात. त्यातून पहिलं महायुद्ध सुरू झालं. आता पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीनंतर आता जर शेवट कसा झाला याकडे आपण अभ्यास करू. थोडक्यात आपल्याला सांगते. लास्ट फाईट झाली होती 1980. म्हणजे 1918 साली शेवट या वर्साईच्या तहाने या युद्धाचा शेवट झाला. त्याच्या अगोदर एक युद्ध झालं होतं. ते म्हणजे इंग्लंड आणि जर्मनी मध्ये. ते काय कसं झालं होतं? तर ते आरमार युद्ध होतं आणि नाविक युद्ध होतं. या युद्धामध्ये उत्तर समुद्रामध्ये झालेल्या या युद्धामध्ये जर्मनीचा पराभव इंग्लंडच्या नाविकाने केलेला दिसतोय. ते कुठे झालं होतं? जेटलँड. लास्ट वॉर in 1916. Germany and versus England. Where is the Jetland? Jetland in North Ocean. That all England get a victory. After that, Versailles Treaty of Versailles. And First World War will end. After that, अमेरिका प्रेसिडेंट. या युद्धानंतर वर्साईच्या तहान युद्धाचा शेवट झाला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी किंवा जगभरातील राष्ट्राध्यक्षांनी असं वाटत होतं का यानंतर परत काही असं युद्ध होऊ नये. त्यामुळे वुडरो विल्सन जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्या राष्ट्राध्यक्षांनी काय केलंय? राष्ट्राध्यक्षांनी या ठिकाणी काय केलंय? तर इंग्लंड राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे होते वुडरो विल्सन. Woodrow Wilson created one organization. That organization name is League of Nations. म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने एक संघटन बांधलं. त्याचं नाव दिलं लीग ऑफ नेशन. या संघटनेचा उद्देश होता जगामध्ये शांतता प्रस्थापित करणं आणि आपापसातील वाद त्याच ठिकाणी मिटवणं. This organization main is create a peaceful condition all over world. But this organization founder of America, but not America not get membership of this nation. Any dependent country in First World War they not gave membership. म्हणजे अमेरिकेने जर राष्ट्राध्यक्ष संस्थापक असले तरी काय केलं नाही, तर याचं सदस्यत्व घेतलं नाही. आणि जे पहिल्या युद्धात पराजित झाले त्यांना देखील याचं सदस्यत्व देण्यात नाही आलं. त्यामुळे या संघटनेवर इंग्लंड व फ्रान्सचा कंट्रोल झाला. अमेरिका इज नॉट मेंबर
Dependent countries are not member. That's why totally control under the England and France. That's why this organization collapsed after some days. A fail in after some days. After that, we study सेकंड वर्ल्ड वॉर. त्याच्यानंतर आपण काय अभ्यासलं होतं? दुसरं जागतिक महायुद्ध अभ्यासलं होतं. आणि त्या दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये आपण पाहिलं होतं लास्ट सेकंड वर्ल्ड वॉर विल टीच why this second world war start. First reason is failure of League of Nations. म्हणजे पहिल्या राष्ट्रसंघाचा अपयश हे पहिल्या दुसऱ्या महायुद्धाचं कारण आहे. त्यानंतर दुसरं कारण आपण अभ्यासलं होतं जर्मनी न्यू हिट. in Germany, Hitler is a new political leader is a race. म्हणजे जर्मनीमध्ये हिटलर नावाचा एक नवीन राज्यकर्ता सत्तेवर आलाय. त्यामुळे देखील दुसरं महायुद्ध स्टार्ट केलं. थर्ड रिझन इज इन सोव्हिएत रशिया कम्युनिस्ट आयडिओलॉजीज पॉलिटिकल गव्हर्नमेंट स्टार्ट. म्हणजे रशियामध्ये काय झालंय तर कम्युनिस्ट आयडिओलॉजी स्टार्ट झालेली आहे. त्याचा विरोध करण्यासाठी कोण विरोध करू शकतं तर जर्मनी विरोध करू शकतं. आणि त्यामुळे जर्मनीकडे दुर्लक्ष करण्याचं काम इंग्लंड आणि फ्रान्सनी केलेलं आहे. साम्यवादी विचारसरणी. त्याच्यामुळे इंग्लंड फ्रान्स अमेरिका घाबरली होती. कारण ही भांडवलशाही राष्ट्र आणि ते साम्यवादी राष्ट्र. That's why starting time England France totally ignore Germany because Germany opposed Russia and Russia, America, France and England, every country afraid in communist ideology. That's why England, France and USA ignore the Hitler behavior. After some days Hitler in 1938, Hitler captured Czechoslovakia Sudeten province. म्हणजे 1938 साली हिटलरने चेकोस्लोवाकियाचा कोणता प्रदेश मिळवला ताब्यात घेतला? प्रांत सिडेटेन प्रांत घेतलाय. आणि या सिडेटन प्रांतामध्ये बहुतांशी जर्मन वंशीय लोक होते. व्हाय Hitler attacked Sudeten province? Because in this area majority peoples are German race. After that 1939, in 1930 Germany attacked Poland. Poland is a neutral state country. Every European countries know that. म्हणजे पोलंड हे तटस्थ राष्ट्र होते, सर्वांना माहित होतं. तरी देखील जर्मनीने पोलंडवर हल्ला केला आणि ते ताब्यात घेतलं. आणि लवकरच पोलंड नंतर नॉर्वे, डेन्मार्क, बेल्जियम आणि हॉलंड हे देश जर्मनीने आपल्या ताब्यात घेतले. आणि त्याच वेळी जर्मनीने डंकर्क एरियावर हल्ला केला. या ठिकाणी 2.5 लाख इंग्लंडचे सैन्य होतं. आणि जगातील इतिहासातील सर्वात मोठी ही काय रिट्रीट म्हणजे त्या ठिकाणून सुरक्षितरित्या आपल्या सैनिकांना बाहेर काढण्याचं काम केलं होतं कुणी? इंग्लंडने. आणि त्यामुळे ते यशस्वी झालेले. डनकर्क 2.5 lakhs England British soldiers in Dunkirk. This is the world history biggest retreat. Safely all soldiers shifted in another place. After that Germany attacked Stalingrad.
आता जर्मनीने अटॅक कुठं केला? स्टॅलिनग्राड हे कुठं आहे? रशियामध्ये आहे आणि त्या ठिकाणी हल्ला करण्याचं काम केलंय आणि त्या ठिकाणी सुरुवातीला सर्व मोहिमावर रशियन सैन्याने माघार घेतली आणि मार्शल जॉर्ज झुकॉवने बनवलेली योजनाबद्ध रीतीने 3 लाख सैन्य जर्मन सैन्य त्यांच्या योजनेमध्ये फसलं आणि त्याचा पराभव करण्याचं काम या रशियन सैनिकांनी केलं. ह्या मागच्या लेक्चरला अभ्यासलं. मीन्स मार्शल जॉर्ज झुकाव create a trap, and this trap more than 3 lakh soldiers, German soldiers in trap pack. That's why this war to Russia victory. That's why this war after every position Germany start defended every country. Same time in North America, Africa, Germans friends also fail in every war. Same time Alliance group attack in Berlin. Berlin is the capital of Germany and they victory in Berlin. म्हणजे जर्मनीने च्या राजधानीवर कुणी हल्ला चढवलाय? ते इंग्लंडने चढवलेला आहे आणि इंग्लंड आणि त्याच्या मित्रराष्ट्रांनी त्या विजयामुळे त्या विजयानंतर जर्मनीला प्रत्येक ठिकाणी हार पत्करावी लागली. त्यानंतर आपण जपान अभ्यासलं होतं. आफ्टर दॅट वी स्टडी जपान. Japan start attack in Pearl Harbor, the port of America. जपानने पर्ल हार्बर या अमेरिकेच्या नाविक तळावर हल्ला केला. आफ्टर दॅट अमेरिका डिक्लेअर वर्ल्ड वॉर अगेन्स्ट जापान. जापान कॅप्चर म्यानमार, मलाया, सिंगापूर, फिलिपिन्स अँड आसाम अँड आरकान एरिया. जपानने फिलिपिन्स, म्यानमार, मलाया, सिंगापूर, आसाम आणि आरकानचा एरिया ताब्यात घेतलाय. अमेरिका फ्रीडम टू फिलिपाईन्स. अमेरिकेने फ्रीडम कोणाला फ्रीडम दिलाय? तर फिलिपिन्सला दिलाय. आफ्टर दॅट जापान नॉट ready to surrender. That's why America attacked first in Hiroshima and second in the Nagasaki atom bomb. After this atom bomb, Japan ready for surrender. 15 August in 1945, Japan surrender and Second World War will stop. Next lecture we study about impact of World War and impact in India. Thank you.